नमस्कार मंडळी, आज आपण आलोय पाटणा केसरीच्या पर्व तिसरे मैदानाला, दुसरा बैल मैदानाला. तरी आता 9 वाजले आहे आणि आता थोड्याच वेळात खेळ चालू होणार आहे. जवळजवळ पाटींचं नियोजन तुम्ही बघू शकता. जवळजवळ 700-800 फुटाचा पल्ला आहे आणि तास पण छान मारलेले आहेत. एकूण 8 पाट्या पाडलेल्या आहे. 1 तास राखीव ठेवणार आहे. तरी सर्वांनी लवकरात लवकर यावे आणि चला आता बघूया आपण कोण कोण आलंय मैदानाला. फक्त मानव. नमस्कार मंडळी, आपण आज पाटणा केसरी मैदानात आलोय. आपल्या खानदेश बैलगाडा शर्यत युट्यूब चॅनलला तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आणि सगळ्यांनी सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. अशा नवीन नवीन अपडेट खानदेशातील प्रत्येक मैदानाचे अपडेट्स घेण्यासाठी. चला बघूया आता कोण कोण आलंय पाटणा केसरी मैदानाला. कुठून आले सर? लास्ट रोटेशन. काय बैलाचं नाव? बंटी. कोणामध्ये पळणार आहे? बंटी आमच्या घरचा चपळे आणि बंटी. चला, मागच्या वर्षी 1 नंबर कर पवन येले. 1 नंबर केला. हा, मागच्या वर्षी 1 नंबर आमच्या बाईला केला तर आल्या मग. चला चला, शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी. कुठले आहे का? रोय लागत, तालुका अंबड, जिल्हा जालना. बैलाचं नाव? पवन 712. हा, ते कोणाबरोबर पळणार आहे आज? चिकाटवान बरोबर. किती गुलाल झाले बैलाचे आज? 4 गुलाल झालेले. कुठे कुठे? ढालता केसरी झालेला आहे. इथं पहिला इथं झालेला आहे. म्हणजे पाटणा केसरीला पण मागच्या वर्षी किती नंबर झाला? 1 नंबर झाला. कोणाबरोबर पळालेला? बाल्या बैल. अरे वा. आज कोणाबरोबर पळणार आहे? चिकाटवान बरोबर. चिकाटवान. हे दुसरा कोण आहे का? दुसरा. चला, शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी. नमस्कार, कुठून आले? आणि तालुका भोकरदन, जिल्हा जालना. किती किलोमीटर येते इथून? इथून 135. आणि खानदेश भागात केव्हापासून येत आहे? खानदेश भागापासून आता तिसरा मैदान. बैलाचं नाव काय? बैलाचं नाव तांडव शेठ. तांडव शेठ. हा दुसरा आहे का? चौसा आहे. दुसरा होता. आता कोणा बरोबर पळणार आहे? आता पळणार घरचाच आहे का तो पण? गावाकडे. अच्छा, चला शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी. काय नाव शेठ? शेठ मालकाचं नाव आहे सरपंच सुरेश गायकवाड, संतोष गायकवाड, गिरडा यांचा बादल. कुठून आले तुम्ही? गिरडा, तालुका, जिल्हा बुलढाणा. किती किलोमीटर? 150 ते 200 येतो. केव्हा रात्रीच आले का? हा, काल रात्री 10 निघालो होतो. 10 वाजता निघाले. हे दुसरा आहे का? आता दुसरा होता, आता काढला दादा चौसा. कोणाबरोबर पळणार आहे आज पहिऱ्यामध्ये? आज ते मामान नियोजन केले. मामान नियोजन केले. किती गुलाल वगैरे झाले वासरा? शंकरपटात पळालेला आहे. आज पहिल्यांदा 3 फेऱ्यात आले. चला शुभेच्छा तुम्हाला मैदानात. नमस्कार सर, कुठून आले? आम्ही भोकरदन, कोटाबाद. अच्छा, इकडे खानदेश भागात केव्हापासून येत आहे? आज पहिली बार आलो. बैल कोणासोबत पळणार आहे? बैल घरचा साथ पळणार. घरचा साथ पळणार. काय नावाने पळते गाडी? मुन्ना शेठ, कोटाबाद. अच्छा, किती गुलाल वगैरे झाले? शंकरपटात भरपूर झाले. शंकरपटातला 3 फेऱ्याचं मैदान पहिली बारी. आज पहिल्यांदा आले 3 फेऱ्या. काय वाटतं तुम्हाला? काय फरक वाटतो 3 फेऱ्याचा आणि तुमच्या शंकरपटाचा? 3 फेऱ्यात इकडे जास्त पळावं लागतं. 1000 फुटाचा पल्ला असतो. आमच्या इकडे एवढं जात नाही. आमच्या इकडं 200-300. चला ठीक आहे. बैलाची क्वालिटी खूप छान आहे. चला शुभेच्छा तुम्हाला आज मैदानासाठी. कुठून आले शेठ? काय नावाने गाडी पळते? अच्छा, ते घोड्यामध्ये हिंद केसरी झालेला शिवा. अच्छा अच्छा. बैलांचे नाव? अच्छा, आतापर्यंत कुठे कुठे गुलाल झालेले? घोड्यामध्ये भरपूर गुलाल झालेला आहे. पहिल्यामध्ये पण 2-3 वेळेस गुलाल. आता मला वाटतं तुमची गाडी गिरडला पण फायनलला राहिलेली गरुडाची ना? घरचीच गाडी. आज पण घरचीच गाडी पळणार आहे का? आणि बैलात आणि घोड्या बैलात पण सारखंच पळवता का? हा, म्हणजे आम्ही आता सध्या बैल पळवतोय. चला ठीक आहे, शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी. आज रात्रीपासून आलेलो आहे. बरेचसे दूरचे गाडा मालक आहे, रात्रीपासून आलेले. आता त्यांचं खायचं नियोजन चाललंय. थोड्याच वेळात मैदान चालू झाल्यावर
बघा एका गाडा मालकाची परिस्थिती काय असते, म्हणजे काय काय गोष्टींना सफर करावं लागतं हे तुम्ही बघू शकता. नमस्कार भाऊ, कुठून आले? भारत तालुका भोकरदन जिल्हा जालना. किती अंतर येत आहे? 150 किलोमीटर. खानदेश भागात आता पहिल्यांदा आले का? नाही ना, 2-3 वेळेस असं आहे का? बैलाचं काय नंबर केला पाहिजे पाचोरा जळगाव मध्ये. पाचोरा? अच्छा अच्छा, याच बैलाने पहिला नंबर केला का? पहिले मैदानात 12 नंबर केला. अच्छा अच्छा, कोणता बैल पाहिलेला पहिल्यात? काशी आळंदीचा. काय बैलाचं नाव? सोन. आणि घरचाच साज आहे का तुमचा? हा दुसरा कोण आहे का? हा. त्याचं नाव काय? बजरा. बजरंग. आज पण घरचीच गाडी पळणार आहे? नाही ना, बैर आणला घालला. पहिले आला बैलाचे पहिले काय गुलाल वगैरे? हो होईल ना. कुठे होय? पहिला पाचोऱ्याला 12 नंबर केला होता. नंतर पिंपळगाव बसून मध्ये दुसरा नंबर केला. बकासूरची गाडी मारली होती आणि याला फायनल मध्ये. फायनलला बकासूरची गाडी मारली होती. अरे वा, चला शुभेच्छा. किती दात आहे आता? कोण मागणी वगैरे आली असेल ना बैला? किती पर्यंत? अच्छा, मग बैल दिला नाही द्यायचा नाही का? चला शुभेच्छा तुम्हाला भविष्यासाठी, आजच्या मैदानासाठी. नमस्कार सर, कुठून आले? चाळीसगाव. काय बैलाचं नाव? कोणत्या नावावर गाडी पळते? अच्छा, हा आदत आहे का काय, कसं आहे? चौथा. कोणामध्ये पळणार आहे आज? घरचा असतात. काय नावाने गाडी पळते आज? काय बैलाची खासियत आतापर्यंत? बैल पडत कधी बैल पडला नाही. काय मुलाला गाडी लागत नाही बिंदोडला. मी बैलात पण पळतो आणि घोड्या बैलात पण. घोड्यात पण जास्त घोड्यात तरी काढलेलं नाही असं वाटत नाही आम्हाला. घोड्यात आणलेला नाही. आणि बैलात किती गुलाल झाले? बैला आता मागे तिथे कोणती गाडी पळाली होती? गाडी पळाली होती गरुडा आणि. अच्छा अच्छा, चला शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी. आता कितव्या गटात पळणार आहे? 11व्या गटात. चला शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी. नमस्कार शेठ, कुठून आले? संभाजीनगर. अच्छा, बरेच लांबून आले. खानदेश भागात किती वेळेस आले आतापर्यंत? पहिल्यांदाच आले. काय नाव तुमचं आणि बैलाचं? आपलं नाव अर्जुन राजपूत. नाव गुरु. गावातली गाडी करणार बिबट्या हा आदत आहे म्हणजे तुम्ही आज आदत असून दुसऱ्यामध्ये पळणार आहे? अच्छा, चांगला माप दिलाय ना. कुठली खरेदी वगैरे होती? गाडीमधून घेतलेलं. गाडीमधून? कोणाच्या गाडीतून? फायनल केला आम्ही. कुठे केलं फायनल? तुम्ही मग सेकंदाला पळता का 3 फेऱ्या लागतात? 3 फेऱ्या लागतात. मग गुलाल केले, मागणी वगैरे आली असेल ना? मागणी आली. अच्छा, मग द्यायचं आहे का नाही? काय योग्य किंमत आली का? मनासारखी किंमत आली? तुमचा नंबर पण सांगून द्या, म्हणजे पैरा वगैरे तुम्हाला. 97 78 79. चला शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी. कुठून आले शेठ? आमचं गाव आहे कोळेगाव, तालुका जामरा, जिल्हा जालना. अच्छा, आज इकडे खानदेश भागात पहिल्यांदा आले का? हा, इकडे पहिल्यांदा. कोणती गाडी पळणार आहे तुमची? आमच्या सोबत आमच्या गावागावचं मोती. अच्छा, तुम्ही आता याच्या पहिले कुठे सेकंदात पळतात का? याच्यामध्ये अच्छा अच्छा, चला शुभेच्छा तुम्हाला पुढच्या मैदानासाठी. हो चालेल.